वाटतेय। बोगस शालार्थ आय कार्डच्या प्रकरणामुळे नागपूर विभागामधील 152 शाळांमधील 632 शिक्षकांचा पगार हा मागच्या 9 महिन्यांपासून झालेला नाहीये। आम्ही दोषी असलो तर आमच्यावरती कारवाई करा, अन्यथा आमचा पगार द्या, अशी या शिक्षकांची मागणी आहे। परंतु गेल्या 9 महिन्यांपासून वेतन स्थगित असल्यामुळे संतापलेल्या शिक्षकांचा उद्रेक झालाय। प्रशासनाने वारंवार धरणं आंदोलन केलं, निवेदनं दिली आणि निदर्शन केली, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आला। अखेर शिक्षकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावरती जोरदार घेराव घातला आणि तीव्र आंदोलन केलं। वेतनाच्या शिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण झाल्याची वेदना शिक्षकांनी व्यक्त केली आहे। महत्त्वाचं म्हणजे कार्यालयामधील अधिकारी हे कार्यालयामध्येच असून चर्चा करण्यासाठी ते खाली सुद्धा आले नाहीत, त्यामुळे शिक्षकांचा पारा आणखीच वाढला। पगार व्हावा या मागणीला घेऊन या शिक्षकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली। न्यायालयाने 2 आठवड्यामध्ये पगार द्यावा असे आदेशही दिले, मात्र अजूनही पगार झालेला नाहीये। संपूर्ण राज्याचा विचार करता पगार थांबलेल्या शिक्षकांची संख्या ही 1000च्या वर असल्याचं शिक्षक सुधाकर अडबाते यांनी सांगितलंय। 4 दिवसाच्या आत कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। 4 दिवसाच्या आत पगार देण्याच्या संदर्भात कारवाई नाही झाली किंवा अधिवेशन आहे आपलं 8 तारखेपासून, त्याच्या अगोदर कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पगार झाला पाहिजे, या दृष्टीने डिपार्टमेंटनी कारवाई करावी आणि पगार देयक मंजूर करण्याच्या संदर्भात जेवढं शक्य लवकर होतील त्याच्या अगोदर कारवाई करावी, अशी आज आम्ही डेप्युटी डायरेक्टरकडे मागणी केली। अमळनेरमध्ये देखील बनावट शालार्थ आयडीचं प्रकरण उघडकीस आलं। यामध्ये एका खासगी शाळेमधल्या लिपिकाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब